तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता बांधकाम कामगारांना 40 वस्तू मोफत नवीन यादी इथं जाहीर झालेली आहे। तर यामध्ये कोणत्या 40 वस्तू जे की बांधकाम कामगारांना इथं मिळणार आहे या संदर्भात आपण इथं आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर बांधकाम कामगार योजना नवीन फॉर्म इथं सुरू झालेले आहे। त्यानंतर बांधकाम कामगारांना 40 वस्तू मोफत 2025 नवीन यादी जाहीर। तर नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत बांधकाम कामगारांसाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या 40 वस्तूची संपूर्ण यादी। तर यामध्ये कोणकोणत्या वस्तू तुम्हाला मोफत इथे दिल्या जाणार आहे, ज्यांची नोंदणी केलेली आहे तर अशा बांधकामगारांसाठी आहे। तर यामध्ये पात्र, तर यामध्ये बांधकाम कामगार, तर यामध्ये कामगार मंडळात नोंदणी असणे आवश्यक आहे। त्यानंतर 18 ते 60 वयोगटातील बांधकामगारांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे। मागील वर्ष सदस्यता फी भरणे असावी, म्हणजे तुमचं जे काही कार्ड आहे ते रिन्यूअल असणे आवश्यक आहे व तुम्ही याचे जे काही 1 रुपयाचं पेमेंट आहे ते केलेलं असणे आवश्यक आहे। तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे सुद्धा देखील आवश्यक आहे। त्यानंतर आवश्यक कागदपत्रे यामध्ये तुम्हाला कोणकोणते लागणार आहे, आधार कार्ड, कामगार कार्ड म्हणजे लेबर कार्ड तुम्हाला आवश्यक आहे। त्यानंतर बँकेचं पासबुकची झेरॉक्स, रेशन कार्ड आणि फोटो। तर तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक असेल तर तुम्हाला याचे अनुदान देखील पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे। तर यामध्ये वस्तूचे नाव आणि उपयोग काय काय आहे ते सांगणार आहोत। पहिले जो मिळणार आहे यामध्ये सेफ्टी हेल्मेट, म्हणजे डोक्याचे संरक्षण करण्याकरिता एक हेल्मेट तुम्हाला दिलं जाणार आहे। यामध्ये कोणकोणत्या 40 वस्तू आहेत ते आपण इथं पाहणार आहे। सेफ्टी शूज, म्हणजे पायाचे संरक्षण होईल याकरिता तुम्हाला सेफ्टी शूज, एकूण 40 वस्तू आहे जे की बांधकाम कामगारांसाठी ही योजना आहे। त्यानंतर हातमोजे, म्हणजे हात सुरक्षित ठेवण्यासाठी जे की हातमोजे। रेनकोट, पावसाळ्यात उपयोगी, जे की तुम्हाला पावसापासून संरक्षण हवं त्याकरिता जे काही रेनकोट तुम्हाला। गादी, म्हणजे घरगुती वापरण्यासाठी। त्यानंतर ब्लँकेट, हिवाळ्यातील गरज। पंखा, उन्हाळी उपयोगासाठी। गॅस स्टोव्ह, स्वयंपाकासाठी। प्रेशर कुकर, स्वयंपाक सुलभ करण्यासाठी। आणि सायकल, कामावर जाण्यासाठी। जे की बांधकाम कामगारांना एकूण 40 वस्तू इथे मिळणार आहे। तर पहिला जे आपण पाहिलेल्यामध्ये यामध्ये तुम्हाला वस्तू दिसेल आणि त्याचा उपयोग काय काय आहे। हेल्मेट, सेफ्टी शूज, हातमोजे, रेनकोट, गादी, ब्लँकेट, पंखा, गॅस स्टोव्ह, प्रेशर कुकर आणि सायकल, एकूण आपण 10 आयटम इथं बघितलेले आहे। त्यानंतर इथे टूल किट, बांधकाम कामगारांना टूल किट एक मिळणार आहे। तर त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू, त्याचप्रमाणे बांधकामगारांसाठी एकूण 30 वस्तू मिळणार आहे। त्यानंतर अत्यावश्यक किट देखील त्यांना मिळणार आहे। त्यानंतर इथं वॉटर बॉटल, पाणी पिण्यासाठी व पाणी साठवून ठेवण्यासाठी एक बॉटल तुम्हाला मिळणार आहे। सॅनिटायझर, स्वच्छतेसाठी एक सॅनिटायझर देखील तुम्हाला मिळणार आहे। एक मास्क, म्हणजे तोंडाला लावायचा मास्क मिळणार आहे। धूळ प्रदूषणापासून संरक्षण होण्याकरिता तुम्हाला एक मास्क देखील दिलं जाते। पेस्ट ब्रश व सेट, रंगकाम करण्यासाठी तुम्हाला दिला जातो। एक ब्रश आणि पेंट जे ते तुम्हाला मिळणार आहे। पेंट ब्रश आणि सेट तुम्हाला मिळणार आहे। हॅमर सेट बांधकामकारांसाठी मिळणार आहे। टॉवेल, वैयक्तिक स्वच्छतेसाठी। त्याचप्रमाणे बॉक्स, जेवण ठेवण्यासाठी। लंच बॉक्स देण्यात येणार आहे। बॅग, सामान ठेवण्यासाठी। इलेक्ट्रिक ड्रिल, म्हणजे कामगारासाठी साधन। तर हे जी काही वस्तू आहे ती तुम्हाला जर पाहिजे असेल तर लगेच अर्ज करा। त्यानंतर बांधकामगारांना पीटी दिले जाते, भांडी दिले जाते, अत्यावश्यक किट, सेफ्टी किट, अशा विविध योजना तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत दिल्या जाते। 11 नंबरला ते वेडिंग गॉगल्स, म्हणजे डोळे सुरक्षित ठेवण्याकरिता तुम्हाला एक गॉगल देखील दिला जातो। त्यानंतर यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, स्टेप बाय स्टेप प्रोसेस, ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। वस्तूचे नाव आणि पुन्हा गॅस सिलेंडर, स्वयंपाकासाठी। कुकर स्टँड, म्हणजे घरगुती वापरण्यासाठी। दरी, म्हणजे चादर झोपण्यासाठी। ताट चमचा सेट, जेवण करण्यासाठी। बादली, म्हणजे घरगुती वापरासाठी। थर्मस, म्हणजे चहा पाणी ठेवण्याकरिता। इलेक्ट्रिक कतली, म्हणजे चहा कॉफी बनवण्यासाठी। त्यानंतर ड्रम, पाणी साठवून ठेवण्यासाठी। कपाट, म्हणजे वस्तू ठेवण्यासाठी। हे जे काही वस्तू आहे तर आता बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला दिल्या जातात। काही जिल्ह्यांमध्ये भांडी वाटप, त्याचप्रमाणे पीटी असेल, अत्यावश्यक किट असेल, सेफ्टी किट असेल, हे पुरवले जाते।
त्यानंतर स्टील ट्रॅक म्हणजे सुरक्षित ठेवण्यासाठी, रेडिओ माहिती ऐकण्यासाठी, बॅटरी टॉर्च म्हणजे रात्रीच्या उपयोगासाठी एक टॉर्च, हेल्मेट ते पेटीस तुम्हाला दिली जाते. त्यानंतर मोबाईल चार्जर, दैनंदिन गरज, ट्रान्सपोर्ट बॅग प्रवासासाठी म्हणजे कुठं जर जायचं असेल तर त्याची बॅगसुद्धा तुम्हाला दिली जाते. कंबल हिवाळ्यात वापरण्यासाठी, वॉटर पंप म्हणजे शेतीसाठी जे काही पंप दिले जाते, गॅस लाईट म्हणजे वीज नसल्यास ते तुम्हाला दिला जातो, सौर दिवा म्हणजे सौर वापरण्याकरितासाठी, स्मार्ट कार्ड किट ओळख आणि सुरक्षासाठी. हे जे आहे एकूण आपण 40 वस्तू इथं बघितलेल्या कोणकोणत्या मिळणार आहे बांधकामगारांसाठी. तर आता हे जे 40 वस्तू आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे. तर यावरती आल्यानंतर ही बांधकाम कामगार इमारत या ऑफिशियल पेजवरती आल्यानंतर माही BOCW असतो. तर त्यावरती आल्यानंतर तुम्हाला मुख्य पानावर वर्कर्स रजिस्ट्रेशन किंवा वर्क सर्व्हिस असा पर्याय निवडायचा आहे. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. त्यानंतर त्यामध्ये तुमचे नाव आधारप्रमाणे भरायचं आहे. जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, जिल्हा सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, गावाचे नाव सिलेक्ट करा. त्यानंतर उदाहरणार्थ मिस्त्री आहे, पेंटर आहे, प्लंबर आहे, काय आहे ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे. OTPद्वारे मोबाईल नंबर व आधार प्रस्थापित करा. म्हणजे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP येईल, ते OTP टाकायचं आहे. ते टाकल्याच्या नंतर आता तिसरे जे स्टेप आहे ते कागदपत्रे अपलोड करायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड, फोटो, बँकेचं पासबुकची झेरॉक्स, त्याचप्रमाणे बँकेचं पासबुक तुम्हाला ओरिजिनल अपलोड करा होता तर आधार कार्ड, पासपोर्ट, बँकेचं पासबुक, रेशन कार्ड, कामाचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला हे 90 दिवस कॅम्प केलेल्याचे ठेकेदार किंवा इंजिनिअरकडून ते प्रमाणपत्र मिळेल, ते तुम्हाला टाकायचं आहे. मागील वर्षाचे नोंदणी प्रमाणपत्र जर तुमची नवीन असेल किंवा तुम्ही रिन्यूअल करत असाल तर ते तुम्हाला इथं लागणार आहे, त्यासाठी अन्यथा लागणार नाही इथं. त्यानंतर चौथी जी आहे तुम्हाला फी भरायची आहे अगदी ₹1. तर इथं फी भरल्याच्या नंतर तुम्ही कशाच्या माध्यमातून पेमेंट करून घ्यायचं आहे. अर्ज सबमिट करायचा आहे, क्लिकवरती क्लिक करायचं आहे. तुमचा ॲप्लिकेशन नंबर येईल, रजिस्ट्रेशन ID तुम्हाला इथं मिळून जाईल. त्यानंतर अर्ज पडताळणी, तुमचा अर्ज स्थानिक बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात पाठवला जातो. हे सर्व कागदपत्रे बांधकाम कामगार लेबर कार्ड तयार होते. तुमचं एक लेबर कार्ड तयार केलं जाते. हे कार्ड मिळाल्यानंतर तुम्ही सर्व वस्तू वाटप, विमा, शिष्यवृत्ती, शिक्षण यासाठी सर्वासाठी पात्र होतात. त्याचप्रमाणे 40 वस्तूसाठी अर्ज काहीच नाही, तुम्हाला स्वच्छ जे काही योजना फॉर रजिस्ट्रेशन वर्कर्स टूल फ्री किट जे यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर ID टाकायचा आहे. आवश्यक माहिती भरायची आहे. सबमिटवरती क्लिक करा. तुम्हाला वाटप दिनांक, ठिकाण मेसेजद्वारे सूचना तुम्हाला इथं मिळून जाईल. तर 8वा जे वस्तू वाटप दिनांक, तर हे जे आहे तुम्हाला जवळच्या केंद्रावर वस्तू वाटप सोहळा आयोजित केला जातो. ओळखपत्रांनी कामगार कार्ड दाखवून वस्तू मिळतात. काही जिल्ह्यात घरपोच वितरण डोअर टू डोअर डिलिव्हर केले जाते. तर आता जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल व यावरती अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर आता बांधकाम कामगारांसाठी जे काही 40 वस्तू वाटप इथं सुरू झालेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या देखील अर्ज करून या संपूर्ण योजनेचा लाभ घेऊ शकता. तर बांधकाम कामगार योजना सुरू झालेली आहे 2025 आणि 26 करिता जे काही नवीन अपडेट आहे. तर ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा.